नमस्कार मित्रांनो, मी विनोद निकम हॅलो सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करीत आहे। आज मी आपल्यासमोर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची ऑफिस असिस्टंट म्हणजे क्लरिकलची जी वॅकन्सी आलेली आहे त्या वॅकन्सी संदर्भात तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की नेहमी ज्या वॅकन्सी येतात त्याची डिटेल्स मी माहिती देत असतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना या ज्या टिप्स आहेत किंवा ॲडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर तुम्ही किती वेळ तुमच्याकडे असतं, कालावधी किती असतं, प्रिपरेशन कसं करायचं, सिलेबस कसं असतं आणि परीक्षेचा स्वरूप जो एक्झाम पॅटर्न आहे ते सोडवताना तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी लागतात हे याच्यामध्ये आपण बोलतो। पण ह्या सगळ्या व्यतिरिक्त प्रिपरेशन तुम्हाला करायचं असतं आणि प्रिपरेशनसाठी ज्या काही टिप्स असतील त्या तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी मध्ये देत राहीन। आता आपण बघूया की वॅकन्सी कशी आहे, किती पोस्ट आहेत आणि त्याचा एक्झामचा पॅटर्न जो आहे त्या पॅटर्नबद्दल आपण माहिती घेऊया। तर ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जी वॅकन्सी आहे ती जवळजवळ म्हणजे ऑफिस असिस्टंट म्हणजे ही क्लरिकलची वॅकन्सी 2026 ही म्हणजे या वर्षाची वॅकन्सी आलेली आहे। खूप सुवर्ण संधी आहे। आताच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ऑफिस अटेंडंट म्हणजे पिऊनची वॅकन्सी काढल्या होत्या, त्यानंतर लगेच या वॅकन्सी त्यांनी काढलेल्या आहेत। तर टोटल किती आहेत बघा की या वॅकन्सीमध्ये जर तुम्ही पोस्ट बघाल तर जवळजवळ म्हणजे या वॅकन्सीमध्ये पोस्ट 650 पण मुंबईसाठी 249 म्हणजे जवळजवळ त्यातल्या 250 वॅकन्सीज जर आहे तुम्ही फक्त मुंबईसाठी आहात म्हणजे आपण किती लकी आहोत। आणि म्हणून मी तुम्हाला नेहमी म्हणतो की मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त वॅकन्सी आल्यानंतर सुद्धा महाराष्ट्रातली मुलं मागे का पडतात त्याचं कारण एकच आहे की अंतिम टप्प्यात प्रिपरेशन केल्यामुळे ह्या वॅकन्सीजमध्ये पाहिजे तो यश मिळत नाही। तसं आपण 10वी 12वी ग्रॅज्युएशनला मी नेहमी सांगतो, परत रिपीट करतो, 10वी 12वी ग्रॅज्युएशनला तुम्ही जसं 1 वर्ष व्यवस्थित प्रिपरेशन करता, तुम्ही चांगली ट्रेनिंग घेता, तुम्ही चांगले नोट्स घेता, त्याचा तुम्ही वर्षभर चांगला अभ्यास करता आणि त्याच्यानंतर तुम्ही परीक्षेला सामोरं जाऊन तुम्हाला जे काय टक्के मिळतात ते तुमचा खरी मेहनत असते। पण नोकरी मिळण्याकरिता जी तयारी लागते ती मात्र ती तयारीमध्ये आपण कुठेतरी कमी पडतो। तर हे जे आहे ती म्हणजे 250 वॅकन्सीज मुंबईसाठी ज्या आहेत तर तुम्ही या परीक्षेला सुद्धा त्याच नजरेने जर बघितलात करिअर म्हणून बघा, जॉब म्हणून बघू नका। आपण जॉब म्हणून बघितल्यामुळे एक पार्ट टाइम प्रिपरेशन करतो, पण शाळेमध्ये असताना कॉलेजमध्ये असताना आपण 10वी 12वी ग्रॅज्युएशनला एक फुल टाइम प्रिपरेशन करतो आणि फुल टाइम प्रिपरेशन म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनची खरी तयारी। आता याच्यामध्ये बघा ग्रॅज्युएट 50% म्हणजे याचा अर्थ सरळ आहे की 50% असतील ग्रॅज्युएशनला तर तुम्ही फॉर्म भरू शकता। आता ज्या विद्यार्थ्यांना 50% असतील त्यांना ही सुवर्ण संधीच म्हणता येईल, कारण 50% खाली ओपन कास्टमध्ये जे असतील किंवा ओबीसी कास्टमध्ये असतील त्यांना हे फॉर्म भरता येणार नाही। म्हणजे ह्या कॉम्पिटिशनमध्ये जे दिवसरात्र तयारी जरी करत असतील पण क्वालिफिकेशन क्रायटेरियामध्ये तुम्ही कंप्लीट नसाल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकत नाही। तर 50% मिनिमम ग्रॅज्युएशनला पाहिजे। मात्र SC ST साठी याची टक्क्याची अट नाही, ते 5 क्लास विद्यार्थी ॲज पर द गव्हर्नमेंट गाईडलाईन्स भरू शकतात। आता इथे तुम्हाला माहितीच आहे की SC STला 5 वर्षाचं क्रायटेरिया प्लस तर ओबीसीला 3 वर्ष आहेत, PWDला 10 इयर्स आहेत, एक सर्व्हिसमॅनला त्यांच्या सर्व्हिसप्रमाणे दिलेले आहेत, विडोज डिवोर्स असतील तर 10 वर्षाचा क्रायटेरिया आहे आणि कॅन्डिडेट्स होल्डिंग वर्कमॅन एक्सपिरियन्स ऑफ RBI त्यांच्यासाठी सुद्धा 3 वर्षाचा एक्सपिरियन्स दिलेला आहे। म्हणजे जे काय तुम्हाला जे दिलेले क्रायटेरिया आहेत ते तुम्ही चेक करून घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही कुठे बसताय त्याप्रमाणे सरळ ह्या एज लिमिटप्रमाणे तुम्ही फॉर्म भरू शकता। मात्र ही एज लिमिट तुम्हाला जी सांगितलं होती ती त्या एज लिमिटमध्ये ही 20 ते 28 एज लिमिट आहे। म्हणजे जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर 20 ते 28 ही तुमची नॉर्मल एज लिमिट आहे आणि त्यांनी ॲज ऑन डेट दिलेली आहे। त्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या क्वालिफिकेशन क्रायटेरिया त्या डेटप्रमाणे हे ॲडव्हर्टाइजमेंट ज्या दिवशी येते तो पण तुम्हाला कंप्लीट पाहिजे। आता याच्यामध्ये सेकंड म्हणजे जनरल ओबीसीसाठी 450 रुपये आणि SC ST आणि फिजिकल हँडिकॅपसाठी फक्त 50 रुपयाचं तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे। ते तुम्ही नीट बघून घ्या पेमेंटचं स्वरूप कसं आहे। आता हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही फॉर्म भरताना ह्याची काळजी घ्यायची आहे की RBI असिस्टंटची डेट सुरू कधी झाली तर 16 फेब्रुवारीला, याची ऑनलाईन ॲप्लिकेशनची लास्ट डेट कधी 8 मार्चला, पेमेंट ऑफ फीस पण 8 मार्चला आहे आणि असिस्टंट बघा त्यांनी एक्झाम डेट दिलेली आहे 11 एप्रिलला आणि 7 जूनला त्यांनी दिलेलं आहे मेन्स। आता तुम्ही जर बघितलं तर आजचा जर दिवस बघितला हा फेब्रुवारी महिना आहे, मार्च पूर्ण महिना आहे आणि एप्रिलमध्ये तुमच्याकडे 1.5 महिन्याचा कालावधी आहे प्रिलिमची तयारी करायला। आणि त्याचप्रमाणे प्रिलिम पास झाल्यानंतर तुम्ही त्याचा रिझल्ट समजा एप्रिलच्या एंडिंगला लागला तर तुम्ही जूनमध्ये म्हणजे तुम्हाला परत तिथे म्हणजे एप्रिलला अर्धा महिना मिळेल, मे पूर्ण महिना मिळेल आणि मग 7 जूनला म्हणजे जवळजवळ इथे सुद्धा तुम्हाला 1.5 महिन्याची तयारी मिळेल। आता विद्यार्थ्यांची चूक कुठे होते
की ते पूर्व परीक्षेची तयारी करतात, मुख्य परीक्षेचे विषय बघतच नाही. पण तुम्हाला एक टेक्निक सांगतो, प्रिपेअर फॉर मेन एक्झामिनेशन अँड गेट टू प्रिलिम्स हा फॉर्म्युला आहे. प्रिपेअर फॉर मेन एक्झामिनेशन अँड गेट टू प्रिलिम्स म्हणजे मेन एक्झामिनेशनचे जे विषय असतात त्यातलेच काही विषय तुम्हाला पूर्व परीक्षेला असतात, प्रिलिम्सला असतात. म्हणजे मेन्सला तुम्ही तयारी चालू करा आणि प्रिलिम्स तुम्ही क्लिअर करा. हा त्याचा मंत्र आहे. जेणेकरून मेन्सचा अभ्यास केल्यामुळे तुमचं प्रिलिम्सचा पेपर तुम्हाला पास होण्याचे चान्सेस 70% जास्त असतात. पास व्हायचे चान्सेस. बाकी तुमची मेहनत आहे, प्रॅक्टिस आहे. मात्र प्रिपरेशन करताना या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल. आता याच्यामध्ये 3 टप्प्यात परीक्षा होणार आहे आणि तुम्हाला माहिती असेल ऑफिस अटेंडंटची म्हणजे पिऊनची वॅकन्सी जी आली होती RBIची, प्लस आता एक क्लेरिकलची वॅकन्सी आहे. दोन्ही ठिकाणी तुम्हाला फक्त ऑफिस असिस्टंटला फक्त 1 स्टेज परीक्षा होती, म्हणजे एकच परीक्षा होती पिऊनला. पण प्रिलिम्सला म्हणजे क्लेरिकलला 2 स्टेजला आहे आणि लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट आहे. आता ह्यामध्ये इंटरव्ह्यू नाही आहे, म्हणजे नो इंटरव्ह्यू. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लेखी स्वरूपांमध्ये पास व्हायचं. आता लेखी परीक्षा जी असते ती प्रथम प्रिलिम्स होणार, त्याच्यामध्ये तुम्ही क्वालिफाय होणार, मग तुम्हाला मुख्य परीक्षेला तुम्हाला इलिजिबल करणार आणि मुख्य परीक्षेला जी मार्क येणार ती मेरिटला फायनल मेरिटला येतील. मात्र याच्यामध्ये इंटरव्ह्यू नसल्यामुळे मुख्य परीक्षेनंतर तुम्हाला फक्त लँग्वेज प्रोफिशियन्सी म्हणजे ज्या राज्यामध्ये तुम्ही ही परीक्षा देणार आहे त्या राज्यातली मातृभाषा जी आहे, जी महाराष्ट्रातली मराठी आहे, कर्नाटकची आहे, तामिळनाडूची त्यांची भाषा तामिळ भाषा असेल, या सगळ्या भाषांमध्ये तुमचं म्हणजे त्या रिजनल लँग्वेजचं प्रभुत्व पाहिजे. पण तुम्ही ही परीक्षा बसताना ऑफिस अटेंडंटला एकच परीक्षा होती, मात्र क्लेरिकलला 2 परीक्षा आहे. तिथे 10वी पास क्वालिफिकेशन होतं, इथे ग्रॅज्युएशन 50% आहे, हे लक्षात ठेवा. आता पेपरचा पॅटर्न बघा कसा असणार. प्रिलिम्सला हे 3 विषय आहेत, रिजनिंग, न्यूमेरिकल, इंग्लिश लँग्वेज. आता हे 3 पेपर जे तुम्ही बघितलेत हे 3 पेपरचं पॅटर्न आणि ऑफिस म्हणजे मेन्सला 4 पेपर्स आहेत, रिजनिंग, क्वांटा, इंग्लिश, कॉम्प्युटर नॉलेज, जनरल अवेअरनेस. म्हणजे 2 पेपर ॲड झालेले आहेत. मात्र हे 3 पेपरमधला क्वांटिटी ॲप्टिट्यूड आणि इथे न्यूमेरिकल ॲबिलिटी मधले काही जर ग्राफिकल भाग वगळता बाकी सगळं तुम्हाला इनवर्ड्समध्ये सिम्प्लिफिकेशन्स, न्यूमेरिकल सम्स हे तुम्हाला न्यूमेरिकल ॲबिलिटीमध्ये येतील. इथे तुम्हाला 3 येतील, न्यूमेरिकल ॲबिलिटीचे सम्स येतील, प्रॉफिट अँड लॉस पर्सेंटेज इन्वर्टचे सम्स येतील, प्लस म्हणजे अरिथमॅटिक टाईप येतील, प्लस तुम्हाला डाटा इंटरप्रिटेशन्स, ग्राफिकल क्वेश्चन्स पण येतील. म्हणजे तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये हे 3, त्यामुळे त्याला शॉर्टमध्ये आपण क्वांटा म्हणतो. तर ह्या 3 पेपर्समध्ये जेव्हा तुम्ही अभ्यास ह्याचे 4-5 पेपरचा कराल, म्हणून मगाशी मी वाक्य वापरलं होतं प्रिपेअर फॉर मेन्स अँड गेट टू प्रिलिम्स, तर तुमचे अभ्यास ह्याचा आपोआप होऊन जातो. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आता पुढे ह्याच्या पेपरमध्ये कॉम्प्युटर आणि जनरल अवेअरनेस ॲड झालेलं आहे. आणि ही परीक्षा कधी आहे मित्रांनो? ही परीक्षा तुम्ही सांगितलं आहे जूनमध्ये, 7 जूनला. आधीची परीक्षा कधी आहे? ही 11 एप्रिलला आहे. म्हणजे ही 11 एप्रिलला, ही 7 जूनला. तर तुम्ही ह्या डेट लक्षात ठेवा. प्रिपरेशन याचा चालू करा, जेणेकरून तुमचे 2 विषय अजून ॲडिशनल होतील, जेणेकरून तुम्हाला IBPS क्लेरिकल, SBI क्लेरिकल, IBPS ऑफिसर, SBI ऑफिसर्स, लोकल बँक ऑफिसर, सर्कल बेस्ड ऑफिसर्स किंवा तुम्ही इतर कोणत्याही परीक्षेला तुम्ही सामोरं जाताना हे सगळे विषय तुम्हाला कंपल्सरी असतील. आता आपण जस्ट बघूया की त्याला नेगेटिव्ह मार्किंग किती आहे. ते नेगेटिव्ह मार्किंग 1/4 आहे. जसं मी सांगितलं तुम्हाला की तुमचे समजा 10 प्रश्न चुकले असतील तर 10/4 2.5 मार्क जातील. तर तुमचे 20 प्रश्न चुकले असतील तर 20/4 म्हणजे 5 मार्क जातील. म्हणजे समजा तुम्ही 100 मार्काची परीक्षा असेल आणि तुम्ही 100च्या 100 प्रश्न सोडवलेत, पण तुम्हाला 20 मार्क चुकीची आली तुमची, तर तुम्हाला 80 मार्क भेटले पाहिजेत, कारण 20 चुकलेत. पण त्या 20 चुकामध्ये तुम्हाला पेनल्टी बसणार किती? 0.25 म्हणजे 1/4ची. तर 1/4 म्हणजे 20/4 म्हणजे 5 मार्क. मग तुम्हाला जर मिळाले असतील 80 मार्क, त्याच्यातून 5 वजा करा, तुम्हाला मिळणार 75 मार्क्स. याचा अर्थ असा आहे, म्हणजे पेनल्टी जी आहे ती चुकलेल्या जे आहेत त्याच्यामध्ये, किंवा तुम्ही सोडून दिलेत, समजा मी 20 प्रश्न सोडवलेच नाहीत तर मला पेनल्टी बसत नाही. म्हणजे 20 मार्क जे आहेत ती माझी जातात. म्हणजे 100मधून 20 गेले, 80 मिळाले. पण मी 20 मार्क अटेम्प्ट म्हणजे केले, जे 100च्या 100 अटेम्प्ट केले, पण 20 चुकले आणि त्याच्यामध्ये 80 बरोबर आहे, तर 80 मार्क मिळणार, पण पेनल्टी 1/4 आहे, म्हणून मला 5 मार्क्स म्हणजे डिडक्ट होणार. तर त्यामुळे हे लक्षात घ्या, प्रश्न सोडणं तर त्याच्यामध्ये तुम्हाला पेनल्टी बसत नाही, मात्र तो मार्क जातो, 1 मार्क वजा होतो. आता इथे दुसरं म्हणजे तुम्ही या पेपर पॅटर्नकडे बघा. आता पेपर पॅटर्न जो आहे तो खूप महत्त्वाचा पेपर पॅटर्न आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही बघा
की जनरल इंग्लिशचे 30 प्रश्न 30 मार्क 20 मिनिटात, न्यूमेरिकल ॲबिलिटीचे 35 प्रश्न 35 मार्क 20 मिनिटात आणि रिजनिंगचे 35 प्रश्न 35 मार्क 20 मिनिटात, एकूण 100 प्रश्न 100 मार्क 60 मिनिटाची परीक्षा आहे. आता या पेपर पॅटर्नकडे बघताना तुमचं ॲक्च्युली तुम्हाला सांगण्याचा जो मला तात्पर्य आहे तो असा आहे की जेव्हा तुम्ही या परीक्षेला बसता तेव्हा तुम्ही ही 3 पेपर जे आहेत तुम्ही नीट बघा. जनरल इंग्लिश म्हणजे कॉम्प्रिहेन्शन टाईप, आर्टिकल्स, प्रपोजिशन्स या टाईपचे प्रश्न असतात. न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजे न्यूमेरिकल्स प्लस तुम्हाला दुसऱ्या टाईपचे प्रश्न असतात, इनवर्ड्सचे प्रश्न असतात. आणि रिजनिंगमध्ये तुम्हाला अल्फाबेटिकल सिरीज, सिटिंग अरेंजमेंट्स, बाकीचे जे प्रश्न असतात ते ह्याच्यामध्ये ॲड होतात. आणि म्हणून जेव्हा रिजनिंग टाईपचे पेपर असतात त्याच्यामध्ये 35 प्रश्न 35 मिनिटामध्ये म्हणजे 20 मिनिटामध्ये 35 प्रश्न जर सोडवायचे असतील ते थोडं कठीण आहेत. तुम्हाला प्रॅक्टिस लागते आणि प्रॅक्टिस कसली लागते? शॉर्ट ट्रिक मेथड्सची. आणि तुम्हाला जास्तीत जास्त म्हणजे नेहमी जर तुम्ही एक पेपरचा सराव करत असाल तर तुम्ही ही परीक्षा आरामात पास करू शकता. त्याचप्रमाणे इथे जर बघितलं तर जनरल इंग्लिशमध्ये 40 प्रश्न 40 मार्क आणि 35 मिनटं. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 40 प्रश्न 40 मार्क 30 मिनटं. रिजनिंगमध्ये 40 क्वेश्चन 40 मार्क 30 मिनटं. कॉम्प्युटर नॉलेजमध्ये 40 क्वेश्चन 20 मिनटं. जनरल अवेअरनेसमध्ये 40 प्रश्न 40 मार्क 25 मिनटं. आणि टोटल तुम्हाला बघा 200 क्वेश्चन्स आहेत, 200 मार्क आहेत आणि 135 मिनटाची ही परीक्षा आहे. आता तुम्ही जर बघत असाल तर ह्या परीक्षेमध्ये तुम्हाला ह्या 135 मिनटामध्ये तुमचं भवितव्य ठरतं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तुम्ही जॉईन होणार की नाही. कारण तुम्ही पूर्व परीक्षा जरी पास झालात तरी मुख्य परीक्षेच्या मार्क्सवरतीच मेरिट निघते. आणि मेरिटची जी क्वांटिटी असते ती म्हणजे कसं असतं की क्वालिफाईंग मार्क्स तुम्हाला तर मिळतातच, मात्र मेरिटमध्ये येण्यासाठी इथे 90पर्यंत मेरिट जाते. म्हणजे जर तुम्ही बघितलं असेल ती मेरिटसुद्धा हायर लेवलला असते. तर तुम्ही प्रिलियमची जी मार्क आहेत ती बघा 100 मार्क आहेत आणि तुम्हाला याच्यामध्ये 90पर्यंत मेरिट जाऊ शकते प्रिलिमची. आणि जर इथे तुम्ही बघितलं तर तुम्हाला ह्या पेपरची जी मेरिट आहे ती पण बघा. पण इथे हे पेपर जे आहेत ते पेपर तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह जे आहेत म्हणजे ज्या वेळेला तुम्ही मेन्स पास होता तर डिस्क्रिप्टिव्ह पेपरमध्ये वेळ लागतो, मात्र इथे ऑब्जेक्टिव्ह एक्झाम्स आहे. आणि म्हणून तुम्हाला सगळे विषय सोडवताना इथे कॉम्प्युटर नॉलेज, जनरल अवेअरनेस म्हणजे 6 महिने तर करंट अफेअर्स ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. तर ते तुम्ही बघा. मात्र इथे रिडिंग कॉम्प्रिहेन्शन, सिनोनिम्स, अँटोनिम्स, सेंटेन्स करेक्शन, वर्ड मिनिंग हे पेपर्स इंग्लिशमध्ये असतात कंपल्सरी. त्याच्यामध्ये हे प्रश्न सिलेबसमध्ये सिनोनिम्स म्हणजे सिमिलर मिनिंग, अँटोनिम्स अपोजिट मिनिंग, सेंटेन्स करेक्शन्स, वर्ड मिनिंग, रिडिंग कॉम्प्रिहेन्शन, स्पीड चांगला लागतो. त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये जनरल अवेअरनेसमध्ये करंट वर्ल्ड न्यूज, जॉग्राफिकल कन्सेप्ट, हिस्ट्री कन्सेप्ट, पॉलिटिकल सायन्स, करंट अफेअर्स याच्यावरती गेल्या 6 महिन्याचा करंट अफेअर्स तुम्हाला चांगल्या पद्धतीने ह्या टॉपिक्सवरती करावं लागेल. हे टॉपिक्स तुम्ही नीट लक्षात घ्या की हिस्ट्री, जॉग्राफिकल म्हणजे कन्सेप्ट म्हणजे आता अवॉर्ड्स कोणते झाले, इव्हेंट्स कोणते झाले, 6 महिन्यापूर्वीचे जे तुम्हाला करंट्स आहेत, नवीन नवीन प्रोजेक्ट्स आले, नवीन नवीन डेव्हलपमेंट झाले, सायंटिफिक डेव्हलपमेंट झाले, स्पोर्ट्स रिलेटेड क्वेश्चन्स, हे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला यामध्ये येतील. क्वांटिटी ॲप्टिट्यूडमध्ये जर तुम्हाला बघितलं तर तुम्हाला हे टॉपिक्स आहेत, त्या टॉपिक्समध्ये तुम्हाला नीट बघून घ्या. हे टॉपिक्स तुम्हाला चांगल्या पुस्तकातून तुम्ही ज्या प्रिपरेशन करता त्या प्रिपरेशनमधून हे टॉपिक्स तुम्हाला बघा. 5वी ते 10वीमध्ये हे सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, टाईम अँड डिस्टन्स, प्रॉब्लेम्स ऑन एजेस वगैरे हे झालेलं आहे, प्रॉफिट अँड लॉस वगैरे. पण तुम्ही याच्यामध्ये शॉर्ट ट्रिकमध्ये सोडवायचा फॉर्म्युला तुम्हाला पाठ पाहिजे आणि फास्टमध्ये प्रॅक्टिस केली पाहिजे. त्याप्रमाणे तुम्हाला कॉम्प्युटरमध्ये लँग्वेजेस, कॉम्प्युटरच्या लँग्वेजेसबद्दल, बेसिक हार्डवेअरबद्दल आणि सॉफ्टवेअरबद्दल, कॉम्प्युटरची हिस्ट्री आणि डिव्हायसेसबद्दल माहिती. डिव्हायसेस तर आजकाल सगळ्यांनाच माहिती आहे. रिजनिंगमध्ये नंबर सिरीज, ब्लड रिलेशन्स, ॲनॉलॉगी, ओल्ड मॅन आउट, नंतर नंबर सिरीज, सिम्बॉल्स, नंतर रिडिंग कॉम्प्रिहेन्शन, कोडिंग, डिकोडिंग ह्या टाईपचे प्रश्न असतात. हे नेहमी रेग्युलरली बँकिंग एक्झामिनेशनमध्ये क्लरिकलला, ऑफिसरला येत असतात. त्यामुळे याचा तुम्ही जेव्हा सराव करता तर तुम्हाला याच्या प्रकारचे अनेक प्रश्न तुम्ही कन्सेप्ट सॉल्व करू शकता. सॅलरी अप्रॉक्सिमेटली तुम्ही बघा ह्याच्यामध्ये पेपर्स धरून अजून वाढेल, 58,000च्या आसपास सॅलरी आहे. त्याच्यानंतर तुम्ही याची मॅरिट जर तुम्ही बघितली तर मॅरिट तुम्हाला मी ते जस्ट दाखवतो. मुंबईमध्ये जे कट ऑफ मार्क्स आहेत तर तुम्ही बघितलं तर SC ST वगैरे ही प्रिलिमिनरी एक्झामचे कट ऑफ आहेत. तुम्ही बघा हे कट ऑफ मेन्सचे पण आहेत. आता तुम्ही जनरल कास्टचे कट ऑफ बघा 91%, म्हणजे तुम्हाला मगाशी चार्ट दाखवला तो पूर्ण सगळ्यांचंच आहे, पण इथे तुम्ही बघा कट ऑफ किती आहेत. त्याच्यानंतर OBCचे जवळपास नाही दिले आहेत, याच्यामध्ये दिले आहेत म्हणजे 91 मार्क्सपर्यंत तुमची 100पैकी प्रिलिम्स गेलेले आहेत.
आणि मेन्स जी 135 मार्काची आहे तर 113.5 मार्काची जो मेरिट आहे, म्हणजे 135 पैकी एवढे मार्क आहेत. तर तुम्ही बघा की इथे तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचे, कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जे विद्यार्थी प्रॅक्टिस करतात किंवा ज्याची स्पीड लावतात त्यांना बाकीचे पेपर्स एकदम सोपं जातं. म्हणजे कोणती एक्झाम्स तुम्ही दिली तर ती इझी असते. आणि म्हणून तुम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI.org.in वर जाऊन तुम्ही लवकरात लवकर हे फॉर्म भरा. आणि मला असं तुम्हाला विनंती आहे की ह्याची फक्त प्रॅक्टिस फक्त करू नका, तुम्ही एक जॉबसाठी करता असं करू नका, करिअरसाठी करताय अशी प्रॅक्टिस करा की येणाऱ्या सगळ्या एक्झामिनेशनसाठी हे तुमच्या लक्षात राहील. आणि रोज प्रॅक्टिस तुम्ही करताना रोज नवीन नवीन पेपर सेट घ्या, सराव करा, पेपर्स आणि क्वेश्चन्स करा आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याचे आन्सर्स चेक करा आणि विदाउट कॅल्क्युलेटर तुम्ही प्रत्येक विषयांची व्यवस्थित तयारी करा. पेपर सॉल्व्ह करूनच त्यांची प्रॅक्टिस होईल. तर मित्रांनो, मी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची तुम्हाला संपूर्ण माहिती दाखवलेली आहे. म्हणजे ही असिस्टंट एक्झामिनेशनसाठी येणाऱ्या काळामध्ये अशाच प्रकारच्या कुठले फॉर्म्स आले मी नक्कीच तुमच्यासमोर येऊन परत ती माहिती देईन. मात्र तुर्तास ही माहिती दिल्यानंतर माझी फक्त विनंती आहे, लवकरात लवकर तयारी चालू करा आणि याच्यात यशस्वी व्हा. थँक्यू व्हेरी मच.